ताई तुम्ही ती कमेंट वाचली का हो? कमेंट केलेली कुठली? यूट्यूबला आपल्या चॅनलवर केली. हॅलो, नमस्कार सर्वांना. सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता काल पण मी एक बोरणांचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आणि आज पण करणार आहे. आज होतं पिल्याचं बोरणान, म्हणजे आमचे भाचा आहे राहुल, त्यांच्या पोराचं बोरणान होतं. तर कोणत्याही फंक्शनमध्ये ना त्यांना आम्हाला बोलवल्याशिवाय जमत नाही, त्यामुळे आम्ही इकडं डेकोरेशन करत होतो. तर आमच्या दोघींचं कसं बॉन्डिंग आहे ना, आमचं कसं असतंय, आमच्या दोघींचा स्वभाव एकमेकींना माहीत आहे. तर त्याविषयी कांचन पुढे बोलणारच आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर देवराचं बोरणान आहे. तर बोरणान ती ताईनं लिहिलंय, ताई लिहिते त्या. आणि हे बघ मी पतंग बनवतो आणि ह्यांनी पण बघ छोट छोट पतंग बनवतात. घालवणार तर हे यांचं चालू आहे पतंग बनवायचं. आणि पिल्या इथं स्केच पेन घेऊन खेळत आहे. बघा पिल्या इकडे बघ. मन मन इथं मन, आज माझं भरणार नाही मन. पिल्या छान झालाय का पतंग रे? उडवतो छान छान पतंग बनवलेला आहे. मी असं बनवून देतो इकडे. आणि पिल्यानं काही हातात घेतलाय. नीट घे पिल्या, नीट घे, नीट घे. ती सोड पलीकडे. चांगलाय का पिल्या? आ उडवायचा दुसरा आणलाय पतंग आपण. उडवायचा का आपण? हे उडवायचं नाही, उडवायला दुसरा आहे. ही असं बितळा चिकटवायचा. अजून ड्रेस नवीन आणलेला सांग मोबाईल मध्ये. हा ड्रेस आणलाय का तुला? खाली ठेव फारची ड्रेस आणलाय का तुला? नाही तिकडे नको आता तिकडे जायचं. ड्रेस आणलाय का तुला? पार्सल आले का? पार्सल मध्ये काय आहे? पॅन्ट. आवाज बघू शकताय तुम्ही. आता आम्ही खाली आलोय आणि वरती करून आणलाय पतंगही. आणि ह्यांनी आता लावायला लागल्यात पतंग. बघा छान केलंय का? ह्यांनी लावलंय का पतंग? ताईने दोघांनी पतंग केलेत आणि ह्यांनी आता लावायला लागलेत खाली येऊन. आणि इकडं ताई हळदी कुंकवाच्या साडीची तयारी करतात रांग घालून. काजलनं फुलंही सगळं आणलंय. तर ती द्यायला लागली ज्वेलरी ठेवायला. ही सगळी हळदी कुंकू आणि पिल्याचे इकडे बोरणान, असे दोन आहेत कार्यक्रम. बघा आता पिल्याला आंघोळ घालायचे, कारण सकाळी पण आंघोळ केली त्यानं. बघा आता इथं पिल्या बसलाय आणि बिस्किट ही फरसाण आणलाय काजलनं आणि त्याला आता आवरायचं आहे. पिल्या झालं का फिरून? बघा ताई रांगोळी काढत आहेत काजलच्या इथं. आणि कशी दिसती रांगोळी सांगा. काजल गेलेली आहे. काजल काहीतरी आणते, सारखं सारखं काय लागतंय ते. तिनं फुलं आणलेत आणि ताई रांगोळी काढत आहेत. हळदी कुंकवाचा आहे कार्यक्रम इथं. आणि बोरणान पण आहे इकडं, पतंगही लावलेत. तर काजल फुगं घेऊन आली. फुगं फुगवायचं आहे आता. ह्यांनी फुगवते आता फुगात. तर कशी आहे रांगोळी बघा. ज्वेलरी ठेवली. ताई तुम्ही ती कमेंट वाचली का हो? कमेंट केलेली यूट्यूबला आपल्या चॅनलवर केली. तर ती कमेंट मी पण वाचली आताच जस्ट. आणि मगच व्हिडिओ करायला लागली. म्हणजे व्हिडिओ माझा चालूच होता. एका मोबाईलमध्ये मी कमेंट वाचते आणि एका मोबाईलमध्ये व्हिडिओ करायला चालू आहे माझं. तर ती कमेंट अशी आहे की मला ताई बालुशाही म्हणल्या. तर तसं काही नाही बालुशाही ही. ती मला प्रेमानं बालिश म्हणतात आणि मी जरा तशी आहे म्हणून त्या
म्हणतात मला कायम बालिशाई कांचन लहान मुलांसारखं करते ही, म्हणून त्या मला असं चांगल्या हेतूने मला त्या म्हणत होत्या बालिशाई. तुम्ही त्याचा अर्थ वेगळा बालुशाही ही काढू नका. म्हणजे त्या मला प्रेमानच म्हणत होत्या बालिशाही कांचन आमचे, त्या म्हणतच असतात कायम. त्यामुळे वेगळ्या काय कमेंट तुम्ही करत जाऊ नका आणि ताईला पण काय म्हणत जाऊ नका. तर आम्ही दोघी कसं आहे ती आम्हाला माहीत आहे. त्यांचा पण स्वभाव मला माहीत आहे आणि माझा पण स्वभाव त्यांना माहीत आहे. त्यामुळं तुम्ही पण काय बोलू नका, असं वेडं वाकडं काय बोलू नका. आता काजलला बघा इकडं चहा करून आणलाय आम्हाला. स्पेशल चहा कसा आहे, दूध आणून पेल्यात पेला. स्पेशल. आता पेल्यात दिलाय चहा, मी पेल्यातच पेणार. तर ताईला पण चहा ठेवलाय इथं आणि माझ्यासाठी पण चहा आणलाय बघा. तशी काजल आमची लय शाने, चहा करते लगेच. आलं का, बाय बाय. एवढ्या लवकर बाय बाय, अजून लय व्हिडिओ आहे. अजून लय व्हिडिओ आहे. मी पुढे आरशात दिसते, पिल्या आरशात बघतोय, मी पण आरशात दिसते बघा. इथं पुढं आरसा आहे. सारी का चांगली काढली की रांगोळी, गोड जहार काढले, खरंच काढले ना. चहा प्या आधी, चहा गार झाला बघ त्यात. आणि 5 रुपये. रावल्या कसा व्हिडिओ काढते बघा इकडं आहे का. रावल्याला व्हिडिओ काढायला आवडते पण आवाज द्यायला नको वाटते. इकडे देवराजचा फोटो कसला भारी लावलाय बा, आहे का. अगं आहे ती पुढं तिथं. मिक्स करायला लागले ते बघा सगळं, चिरमुर विरमुर आणले सगळं. आता दोघी जण कार्यक्रम चालू आहे मिक्स करायला. कांचन मेकअप करायला गेली आता. ह्यांचं उस्तर कांचन वाटले मी मेकअप करून येतो, तर ह्या दोघीला लावले कामाला मिक्सिंगला. बघा कसं मिक्सिंग केलंय, आहे काय. आणि डेकोरेशन मी केलंय बघा. येत नाही मला तरी मी बऱ्यापैकी केलंय. मला हे राहुल आमचं बाचं सारखं मला म्हणते मामा तुम्हीच करा म्हणून डेकोरेशन मी केलंय. त्याला वाटतंय मी लय भारी करते, तरी बी तुम्ही कमेंट करून सांगा कसं केले बऱ्यापैकी. आपलं पतंग उडवले आता बघा. सारिका तू काय करायला लागले. हा व्यवस्थित काढ. व्हाईट चॉकलेटचं डेकोरेशन चालू आहे. कसं आहे डेकोरेशन. सारिका चांगले केलंय की डेकोरेशन. काजलला तुला 1 नंबर येत आहे की डेकोरेशन. तर होत आहे घ्यायचा. हे छोटे बच्चे गेले हे करते. एक दुसरा भाचा आमचा परवीन आलाय. कसा आहे परवीन, ओळखता का परवीनला. परवीनचा आता चांगलं झालेला. वास्तुशास्त्रीमुळे ओळखते ती काय विषय सुरुशाली याचं बी आगमन झालेलं आहे इथं, आहे का. थँक्यू बोलायला ऐकू का तुम्हाला. हा. तर अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केलं, कारण अचानक ठरलं होतं बोरणांचं. त्यामुळे मी कार्डबोर्डवर लिहिले वरती आणि फुगे पण थोडे होते त्याच्यातच छान असं आम्ही डेकोरेशन करून घेतलं. आणि पिल्या काही बसायला तयारच नव्हता पाटावर एकटा. सगळं व्यवस्थित झालं पण शेवटी तो खूप रडायला लागला, बसलाच नाही पाटावर. त्यामुळे मग राहुलला बसायला लावलं त्याला घेऊन आणि मग पटकन त्याचं औक्षण वगैरे करून घेतलं. जेव्हा त्याच्या हातात मोबाईल दिला तेव्हाच तो शांत झाला. असं झालं. मग आम्ही सगळ्यांनी पटकन त्याचं औक्षण करून घेतलं, कारण नंतर मग हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणार होतो आम्ही. तर जास्त गर्दी आणि जास्त कालवा होता त्याच्यामुळे तो पूर्ण असा घाबरून गेला होता आणि त्यामुळेच कदाचित तो एकटा बसायला नको म्हणत होता, रडायला लागला होता. बायका वगैरे खूप आल्या होत्या त्याच्यामुळे.
काय तुझ्यावर तिला कुठे दिसत बी नाही आता भरपूर गर्दी होती त्यामुळे मग मला काय तिथं जायला जमणारच नव्हतं. तरी पण कांचन सारखी म्हणत होती या की ताई या की ताई. मी म्हटलं राहू दे आता तू आहे ना, मग तू आहे तर बस, तू आणि मी काय वेगळा आहे का. त्यामुळे मग मी साईडलाच थांबले होते. तुझं पत्र किती तिकडं सर तुझी बायको पहिला दिसली हा सर आधी बायको दिसू दे माझी. तुझं तू नाव दिसली चालतंय. तर काजलचा पदर अडवायत होता आणि अहो म्हणत होते की पदर घे साईडला, कांचन दिसत नाही. तर त्या मावशी म्हणत होत्या बायको दिसली पाहिजे आधी ग, बाकी काही दिसलं तर चालतं, त्याची बायको अगोदर दिसती असं त्या त्यांना चेष्टेनं म्हणत होता. कारण ते सगळ्यांना माहित आहे आहोंचं आमच्या दोघींवर किती प्रेम आहे ते, आणि इथं त्यांचा स्वभाव सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं ते आत्ताच व्हिडिओमध्ये नाही तर प्रत्येक वेळेसच तसं म्हणतात सगळेजण चेष्टेने. तर अशा प्रकारे छान असं हळदी कुंकू झालं आणि तिने बायकांना वाण द्यायला पण खूप छान हे आणलं होतं. म्हणजे ते भाजी वगैरे ठेवायला आपल्याला सगळ्यांना म्हणजे बायकांना घरात लागतंच असं युजफुल गोष्ट आणली होती. मग मस्त सगळ्यांना तिनं भेटवस्तू दिल्या आणि सगळ्यांनाच ते गिफ्ट खूप आवडलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.